स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकरता युवा मोर्चा हा सज्ज झालेला आहे आणि आज भाजप युवा मोर्चाची बैठक ही पार पडणार आहे। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, काय अधिक माहिती आहे या सगळ्या संदर्भात? निश्चित लागवी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि अशामध्ये महिला आणि युवा या दोघांची मतं मोठ्या प्रमाणात आपण वोट होताना पाहत असतो आणि म्हणूनच आता युवक मतदार आहेत त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सण उत्सव असतील, त्याच्याद्वारे कशा प्रकारे युवकांपर्यंत पोहोचता येईल, या मतदारांना भाजपचा मतदार कशा प्रकारे कन्वर्ट करता येईल यासाठी आता खुद्द प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी युवा मोर्चाची एक बैठक बोलवली आहे। या बैठकीमध्ये सोशल मीडिया टीम सुद्धा असेल, कारण मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहत असतो की युवक आहेत हे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात। त्यामुळे दहीहंडी असेल, गणेशोत्सव असेल किंवा येणारा नवरात्र असेल, यामध्ये या युवकांना कशा प्रकारे आपल्याकडे बोलवता येईल, त्यांच्यासाठी काय काय योजना आणता येतील किंवा त्यांच्यासाठी कुठले कुठले उपक्रम राबवता येतील या संदर्भातील सविस्तर चर्चा आजच्या बैठकीत होऊ शकते। परिणामी भाजप युवकांच्या मदतीसाठी आता मैदानामध्ये फिल्डिंग लावताना पाहायला मिळतोय। अगदी चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।